पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार संजय गायकवाड आणि वकील असीम सरोदे यांच्यात वॉर प्रतिवॉर. आमदार संजय गायकवाड यांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, असीम सरोदे. आमदार संजय गायकवाड यांना पाठवण्यात आलेल्या 100 कोटीच्या अब्रूनुकसानीच्या नोटीसवरून आता असीम सरोदे आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगलाच वॉर प्रतिवॉर पाहायला मिळत आहे. असीम सरोदे यांच्या नावावरून ते अर्धे पाकिस्तानी आणि अर्धे हिंदुस्थानी वाटतात, अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी असीम सरोदे यांच्यावर केली. त्यावरून आमदार संजय गायकवाड यांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, नावावरून बोलणं हे निर्बुद्धीपणाचं आणि मूर्खपणाचं लक्षण असल्याचा पलटवार वकील असीम सरोदे यांनी केला आहे. आता मागच्या त्या प्रकाश आंबेच्या प्रकरणापासून हे भूत नाव हे काय असीम सरोदे अर्धा हिंदुस्थानी अर्धा पाकिस्तानी नाव मला पाहायला मिळालं. आता त्याला आमच्याशी खेळायचंच आहे तर आम्ही पण कोर्टाने सक्षमपणे खेटू त्याला. आज मला कळलं की आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये विनाकारणच ते माझ्या नावावर घसरले. परंतु त्यामधून सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता ही विकसित झालेली नाही असं दिसते. माझ्या असीम अशा नावामुळे आणि सरोदे अशा आडनावामुळे त्यांनी असं म्हटलं की अर्धवट पाकिस्तानी असं पहिल्यांदाच आम्ही पाहिलं. तर हे वक्तव्यसुद्धा माझी बदनामी करणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. असे अनावश्यक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. ही महाराष्ट्रातली संपूर्ण जनता त्यांना वारंवार सांगत आहे की संजय गायकवाड तुम्ही असं बोलू नका, तुम्ही चांगलं वक्तव्य करा. लोकप्रतिनिधी आहेत, ते कायदेमंडळात ते बसतात, परंतु त्यांची भाषा नेहमी बेकायदेशीरपणाची, वागणूक नेहमी बेकायदेशीरतेकडे जाणारी अशी का आहे असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे. आता माझ्या नावाबद्दल त्यांनी म्हटल्यामुळे मला हे सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे की संजय गायकवाड यांचा संस्कृतीशी काही संबंध नसेल, केवळ पुतळे लावणं म्हणजेच फार देशभक्ती असा त्यांचा गैरसमज झालेला असेल. म्हणून त्यांना सांगायला पाहिजे की संस्कृत भाषेमध्ये असीम हा शब्द आहे.